आजच्या या खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीमध्ये मंचावर उपस्थित माननीय कृषी मंत्री, महसूल मंत्री, वित्त मंत्री, परिवहन मंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री, आदिवासी विकास मंत्री, सर्वच आमचे सहकारी, मंत्रिमंडळातील सहकारी, त्याचप्रमाणे राज्याचे मुख्य सचिव, कृषी सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी आणि उपस्थित जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व भगिनी आणि बंधूंनो, जवळजवळ गेले 3 तास आपली बैठक या ठिकाणी चाललेली आहे आणि खरीप हंगामाचं नियोजन करण्याकरता आपण प्रत्येक वर्षी अशा प्रकारची बैठक घेत असतो। सुरुवातीला जिल्ह्यांमध्ये बैठका झाल्या, त्या जिल्ह्यांच्या बैठकीचं संकलन हे विभागीय आयुक्तांनी आपल्यासमोर इथे मांडलं आहे। कृषी सचिवांनी राज्याची कृषीचं नियोजन काय असणार आहे याचा आराखडा आपल्यासमोर मांडलेला आहे आणि सरकार सचिवांनी वित्त पुरवठा हे एक अत्यंत महत्त्वाचा विषय आपल्या सादरीकरणातनं आपल्यापुढे मांडला आहे। मुळामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर मी राज्याच्या कृषी विभागाचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो। मागील वर्षी कृषी विभाग असेल, जलसंधारण विभाग असेल, जलसंपदा विभाग असेल, यांच्या संयुक्त प्रयत्नातनं अतिशय चांगलं आपण नियोजन करू शकलो। सहकार विभागाचे उल्लेख केला पाहिजे, अतिशय चांगलं नियोजन हे आपण करू शकलो आणि त्या माध्यमातून आपण बघितलं की सातत्याने निगेटिव्ह ग्रोथमध्ये असलेलं आपलं राज्य हे 12.5% पॉझिटिव्ह ग्रोथमध्ये गेलं आणि याचं जर क्वांटिफिकेशन आपण केलं तर जवळजवळ 40,000 कोटी रुपयांनी शेती क्षेत्रातलं उत्पन्न हे मागील वर्षी आपलं वाढलं आणि जर आपण मगाचे सगळे ग्राफ बघितले तर यावेळेचं आपली उत्पादकता, आपलं उत्पन्न, त्याचं क्वांटिफिकेशन हा सगळा गेल्या 10-12 वर्षातले सगळे रेकॉर्ड तोडणारा अशा प्रकारची ही कामगिरी आपण मागील वर्षी करू शकलो आणि म्हणून ज्या लोकांनी याच्यामध्ये मेहनत केली, मग ते फील्ड लेवलचे अधिकारी असतील, जिल्ह्यातले अधिकारी असतील, विभागातले अधिकारी असतील, मंत्रालयातले अधिकारी असतील, या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे आभार मानतो की अतिशय विपरीत परिस्थिती 2-3 वर्ष त्यांनी सहन केली आणि यावर्षी मात्र आपल्या मेहनतीच्या भरोशावर इतकं मोठं उत्पन्न या महाराष्ट्रामध्ये त्यांनी आणलं। खरोखरच आम्ही सगळे त्यांचे अतिशय मनापासून आभारी आहोत। आता आपण एक नवीन बेंचमार्क सेट केला आहे। आता आपण नवीन सोपान गाठण्याकरता त्या बेंचमार्कच्या वर कसं जाता येईल याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून कर्जाचं नियोजन करत असताना कालच ज्यावेळेस स्टेट फोकस पेपर हा मी प्रकाशित केला आणि त्याच्यामध्ये आपल्या वित्त पुरवठ्याच्या संदर्भात पूर्णपणे काय आपली भूमिका असेल हा स्टेट फोकस पेपर नाबार्डने राज्याच्या SLBC समोर मांडला। त्यावेळी पहिला निर्णय आम्ही त्यातनं हा केला की जे 30-31 लाख शेतकरी हे कर्जाच्या परिघाच्या बाहेर गेले आहेत, ज्याला आपण इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीम म्हणतो, म्हणजे आपल्या कमर्शियल बँका असतील, जिल्हा बँका असतील, सोसायट्या असतील, जी एक देशाने, राज्याने तयार केलेली इन्स्टिट्यूशन आहे जी RBIच्या नियमाने चालते आहे, अशा इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर जे शेतकरी गेलेले आहेत त्यांनाही कर्ज पुरवठा झाला पाहिजे याकरता ॲडिशनल चीफ सेक्रेटरी फायनान्स यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक समिती तयार केली आहे, ज्याच्यामध्ये आपले कृषी विभागाचे सचिव आहेत, सहकार विभागाचे सचिव आहेत, त्यानंतर आपल्या लीड बँकेचे अध्यक्ष त्याच्यामध्ये आहेत, महाराष्ट्र बँकेचे, त्याच्यामध्ये नाबार्डचे प्रमुख त्याच्यामध्ये आहेत
आणि RBIचे त्याच्यामध्ये सदस्य ठेवले आहेत आणि आपल्या शिखर बँकेचे प्रमुख हे त्याच्यामध्ये आपण सदस्य ठेवले आहेत. तर माझी विनंती असणार आहे की या ग्रुपनं तात्काळ एक वर्किंग फॉर्म्युला तयार करावा आणि या वर्किंग फॉर्म्युल्याच्या अंतर्गत आपण हे जे 30 लाख शेतकरी जे कर्जाच्या परिघातनं बाहेर गेले आहेत त्यांना कर्ज उपलब्ध होईल अशा प्रकारची योजना ही तात्काळ तयार करावी. आणि या खरीप हंगामामध्ये आपण एक प्रकारे अशा परिस्थितीमध्ये पोचलो पाहिजे की जो शेतकरी मागेल त्या प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज आपण देऊ शकलो पाहिजे. अशा प्रकारची व्यवस्था ही कर्जाच्या माध्यमातून आपल्याला उभी करायची आहे. याकरता विशेषत्वाने आपण जर बघितलं तर ज्या 10-12 जिल्हा बँका कमी अधिक प्रमाणात थोड्या कमजोर झाल्या आहेत त्या बँकांना कशा प्रकारे सक्षम करता येईल हे तर बघावंच लागेल. पण त्यांची टार्गेट्स ही कमर्शियल बँकांनी पूर्ण करावी, नॅशनलाइज बँकांनी पूर्ण करावी. याकरता आपल्याला त्याची योजना देखील योग्य प्रकारे आखावी लागेल. आणि त्याकरताच मी जे सुचवलं आहे की आज आपण अगदी कॅपॅसिटी जर म्हटली तर फायनान्शियल कॅपॅसिटी कमर्शियल बँकांची आहे. मानसिकता देखील बऱ्या प्रकारे आहे, पूर्णपणे आहे असं मी म्हणणार नाही पण बऱ्यापैकी आहे. पण त्याच्याकरता जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे ते मात्र कमर्शियल बँकांचं ग्रामीण भागामध्ये नाही आहे. किंबहुना अनेक ठिकाणी 1 आणि 2 लोक हे किंवा त्यांच्या ब्रँचेसमध्ये आहेत आणि त्यामुळे हजारो शेतकरी हँडल करणं हे त्यांना अत्यंत कठीण आहे. पण त्याचवेळी राज्याच्या ज्या जिल्हा बँका आहेत त्या जिल्हा बँकांचं स्ट्रक्चर हे खूप मोठं आहे, त्यांचा स्प्रेड हा खूप मोठा आहे. आपल्या ज्या ग्रामीण बँका आहेत त्या ग्रामीण बँकाचाही स्प्रेड मोठा आहे. कारण ग्रामीण बँकांमध्येही कॅपिटल ॲडिक्वसी हा एक मेजर प्रॉब्लेम असतो. मागच्या वर्षी आपण 500-700 कोटी रुपये ग्रामीण बँकांना त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊन विशेषतः मराठवाड्यामध्ये पैशाचं वाटप होईल असा पूर्ण प्रयत्न केला. तर यावर्षी देखील आपल्याला ह्या ज्या सगळ्या इन्स्टिट्यूशन्स उभ्या आहेत या इन्स्टिट्यूशन्सचं ज्यांच्याकडे कॅपिटल आहे त्यांच्याशी कोलॅबरेशन कसं करता येईल मला असं वाटतं या समितीने ACS फायनान्सच्या समितीने त्याचा देखील विचार केला पाहिजे. आणि हे कोलॅबरेशन करून आपण एक व्यवस्था इन्स्टिट्यूशन्स ज्या आहेत त्या इन्स्टिट्यूशन्स आणि ज्या इन्स्टिट्यूशन म्हणजे ज्यांचा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे माणसं आहेत त्या इन्स्टिट्यूशन्स आणि ज्यांचा जो कॅपिटल आहे त्या इन्स्टिट्यूशन्स यांच्या कोलॅबरेशनमधनं एक मोठं बृहत जाळं आपल्याला इन्स्टिट्यूशनल फायनान्शियल सिस्टीमचं कसं उभं करता येईल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. मागच्या वर्षी खरं मी अभिनंदन करतो, आम्ही 80% टार्गेट दिलं होतं ते पूर्ण होऊ शकलं नाही पण अभूतपूर्व अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी टार्गेटच्या जवळपास पोहोचलो आहोत. त्यामुळे मला आशा आहे की यावर्षी आणि मागील वर्षी न पोहोचण्याचं एक प्रमुख कारण हेही आहे की जवळजवळ वेगवेगळ्या प्रकारे 7-8 हजार कोटी रुपये आपण वाटले होते. पीक विम्याचे वाटले होते, थेट मदतीचे वाटले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकरी हे कर्जाकडे गेले नाही कारण अगदी पीक जो आपला खरीपाचा हंगाम होता त्या हंगामाच्या तोंडावरच त्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे मदतीचे पैसे मिळाले होते. त्यातनं त्यांनी आपलं भागवलं आणि ते बँकेकडे गेले नाहीत. पण आता यावर्षी तशी अवस्था राहणार नाही आहे. यावर्षी थोडंसं मागचं पीक चांगलं झाल्यामुळे थोडं खेळतं भांडवल हे त्याच्याकडे आहे. त्यामुळे आमचा शेतकरी अधिक गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करेल, अधिक चांगली शेती त्याच्यामध्ये अधिक इंटेन्स अशा प्रकारचं काम कसं करता येईल हा प्रयत्न तो करेल. आणि म्हणून त्याला फायनान्सची आवश्यकताही त्या ठिकाणी लागणारच आहे. त्या प्रत्येकाला योग्य प्रकारे हे कर्ज उपलब्ध होईल याचं नीट नियोजन हे आपल्याला करायचं आहे. सगळ्या मंत्रिमंडळातल्या माझ्या सहकाऱ्यांना पालकमंत्र्यांना विनंती आहे की आपापल्या भागामध्ये कर्ज मिळावे हे कसे होतील हे बघितलं पाहिजे. मला या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे की नागपूरमध्ये विशेषत्वाने जेव्हा नागपूरची जिल्हा बँक ही पूर्णपणे बंद होती अशा कालावधीतही त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे असे मेळावे सातत्याने घेऊन 100% जास्त कर्ज वाटप जिल्हा बँक बंद असताना देखील करून दाखवलं. त्यामुळे जर फोकस्ड थोडंसं काम हे पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी केलं तर मला असं वाटतं की आपण हा जो काही फायनान्स आहे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते आपण उपलब्ध करून देऊ शकतो. आणि म्हणून याचं नीट प्लॅनिंग की तालुक्यातलं सब डिव्हिजन मधली गावांमध्ये कुणाला त्याला आपण ऍक्सेस देतोय. मी मागे बुलढाणा जिल्ह्यात एकदा गेलो होतो त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की आपण कमर्शियल बँका नेमून दिल्या आहेत पण एका तालुक्याला 2 तालुके पलीकडची कमर्शियल बँक नेमून दिली आहे. त्यामुळे तिथे जाणंच त्याला फार कठीण आहे. त्यामुळे सांगायला तर आपण कव्हरेज मोठं दाखवतोय
पण ते कव्हरेज खऱ्या अर्थानं होत नाही आहे. तर याचं थोडंसं सूक्ष्म प्लॅनिंग, म्हणजे हा जो भाग आहे स्केल ऑफ फायनान्स आणि त्याला फायनान्स उपलब्ध करून देणं, या दोन्ही गोष्टींमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः जास्तीत जास्त लक्ष घालायचं आहे आणि सगळं कृषी आणि सहकार विभागाचं जे काही त्यात इंटरव्हेन्शन आहे ते वापरून हे स्केल ऑफ फायनान्स आणि योग्य प्रकारे लोकांना फायनान्स मिळेल, योग्य वेळेत मिळेल, या संदर्भातलं सगळं काम आपल्याला करायचं आहे. दुसरं महत्त्वाचं आहे की पीक पद्धतीचं प्लॅनिंग. मगाशी आपण बघितलं तर एकीकडे नागपूर विभागामध्ये सोयाबीन खाली जाऊन कापूस वाढतो आहे, तर दुसरीकडे अमरावती विभागामध्ये कापूस खाली जाऊन सोयाबीन वाढत आहे. त्यामुळे नेट रिझल्ट काय आहे तर तो तेवढाच आहे. मला असं वाटतं की किमान आपल्या विभागामध्ये एकतर कोणती पिकं जास्ती प्रमाणात घेतली पाहिजे या संदर्भातलं जास्तीत जास्त प्लॅनिंग करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मी कृषी सचिवांना या ठिकाणी अशी सूचना करतो की आता पूर्णपणे कृषी विद्यापीठं जी आहेत यांना मैदानात उतरण्याकरता आपण त्या ठिकाणी सांगा. आणि कृषी मंत्र्यांना माझी विनंती आहे की आपण स्वतः मॉनिटर करा की कृषी विद्यापीठं जी आहेत यांनी कलेक्टरशी, विभागीय आयुक्तांशी आणि कृषी विभागाशी कॉर्डिनेशन करून पीक पद्धतीच्या संदर्भातलं थोडंसं ॲडव्हिजरीज या दिल्या पाहिजे. आणि या ॲडव्हिजरीज देताना ज्याला आपण डेव्हिल्स ॲडव्होकेट म्हणतो किंवा टू बी प्रिपेअर्ड फॉर द वर्स्ट, अतिशय वाईट परिस्थिती करता आपण तयार राहणं जे म्हणतो, मगाशी आपल्या IMD विभागाने फार सकारात्मक आपल्याला सांगितलेलं आहे. आणि ईश्वर करो त्यांची जी भविष्यवाणी आहे ती 100% खरी ठरो. 2 वर्ष ती ठरलेली आहे आणि यावर्षी ती ठरो. पण तरी देखील आपण वी शुड बी प्रिपेअर्ड फॉर द वर्स्ट. आणि म्हणून पाण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही स्ट्रेस तयार होतात, या स्ट्रेसमध्ये देखील कोणती पिकं ही शाश्वत अशा प्रकारची आपल्याला म्हणजे त्या ठिकाणी पैसा, मुनाफा हा शेतकऱ्याला देऊ शकतील, याचा थोडासा विचार हा या निमित्ताने केला पाहिजे. जसं मागच्या वर्षी तुरीचं आपण बघितलं की ठीक आहे, त्याची खरेदी आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात करतो आहोत, मार्केटमध्ये खरेदी झाली आहे, पण एकूण तुरीमुळे शेतकऱ्याला मोठा आधार मिळाला हे आपल्याला अमान्य करता येणार नाही. आणि याही वर्षी तुरीकरता आपण काही ना काही सस्टेनेबल मॉडेल हे तयार करू, किंवा अशा प्रकारची जी पिकं आहे त्यांच्याकरता काही ना काही सस्टेनेबल मॉडेल आपण तयार करू. आणि म्हणून ह्या पीक पद्धतीच्या प्लॅनिंगमध्ये आपण जेवढी आपली ॲडव्हिजरी ही डिसेंट्रलाइज करू शकू, जेवढी खालपर्यंत आपण नेऊ शकू तेवढी खालपर्यंत आपण ती नेली पाहिजे. आणि आता IMDचे देखील फोरकास्टिंग जे आहे ते फोरकास्टिंग बऱ्यापैकी खालपर्यंत डिसेंट्रलाइज झालं आहे, पण त्याच्या पलीकडे ते गेलेलं नाही आहे. म्हणजे मला असं वाटतं की हे जे 4 झोन त्यांनी केले आहेत त्या 4 झोनमध्ये देखील अगदी इंटरनली जे काही फोरकास्ट करायचं आहे ते करू शकतील अशी आत्ता तरी मला असं वाटतं त्यांची व्यवस्था नाही आहे. पण त्यासोबत आता आपले जे काही ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्स आहेत हे जर आपण जास्तीत जास्त प्रमाणात उभारू शकलो, आता मला असं वाटतं आपण एकाचं उद्घाटन तर परवाच करतो, पण येत्या 2 महिन्यात म्हणजे या खरीपाच्या सीझनला जेवढे जास्तीत जास्त आपले ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्स आपल्याला ॲडव्हिजरी देऊ शकले तर त्यातनं हे सीझन आपल्याला अतिशय महत्त्वाचं कामास येणार आहे. म्हणून याचा थोडासा विचार करून आपलं क्रॉपचं प्लॅनिंग हे नीट आपण करून घेतलं पाहिजे. आणि मगाशी जसं सांगितलं की हलक्या प्रतीच्या जमिनीमध्ये कापूस घेऊ नका हे अतिशय निक्षून सांगितलं पाहिजे. आणि म्हणून या वर्षीचं टार्गेट जे आपलं आहे ते आता किती एरियामध्ये आपण पीक घेतलं हे नाही आहे, त्याच्यामध्ये आता तो वाढ होणार आहे, ती काही मला त्यात चिंता वाटत नाही आहे. मागच्या वर्षीचं थोडं चांगलं पीक असल्यामुळे शेतकरी देखील मोठ्या प्रमाणात घेणार आहे. या वर्षीचं आपलं टार्गेट उत्पादकता आहे. आपण प्रत्येक पिकाची मगाशी जे सांगितलं की त्याची जी जेनेटिकली उत्पादन क्षमता आहे, जी जेनेटिक उत्पादकता आहे त्याच्या किती % आपण जातो हे टार्गेट प्रत्येक जिल्ह्याने घेतलं पाहिजे, प्रत्येक क्रॉपनी हे घेतलं पाहिजे. आणि म्हणून कृषी विभागाने यावर्षी चांगला अभियान हातामध्ये घेतलं आहे. मी फुंकर साहेबांचं आणि सदाभाऊ खोतांचं अभिनंदन करेन की उन्नत शेती समृद्ध शेतकरी हे अतिशय उत्तम अशा प्रकारचं, मला असं वाटतं की अतिशय पाथ ब्रेकिंग अशा प्रकारचा हा कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे. पण हा राबवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
आणि त्या दृष्टीने आपण ही जी काही उत्पादकता आहे तर पुढच्या वर्षीचं प्रेझेंटेशन आपण जेव्हा करू किंवा खरीपाच्या हंगामानंतर फर्स्ट एस्टिमेटचं प्रेझेंटेशन आपण जेव्हा करू त्या फर्स्ट एस्टिमेटचं प्रेझेंटेशन करताना उत्पादकता हा त्याचा निकष असणार आहे आणि आम्ही उत्पादकता किती वाढवली या संदर्भातलं प्रेझेंटेशन हे केलं तर आपण मला असं वाटतं की अपेक्षेप्रमाणे काम केलं असा त्याचा अर्थ हा आपण त्यावेळी घेऊ. दुसरं असं आहे की जे काही आपले यांत्रिकीचा जो काही वापर आपल्याकडे करायचा आहे आता आपण गटांची निर्मिती मोठ्या प्रमाणात करतोय फार्मर कंपन्यांची करतोय पण ती आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढवली पाहिजे आणि थोडंसं आपण क्लस्टर लेवलवर गावांच्या क्लस्टर लेवलवर आपण कशा प्रकारे जास्तीत जास्त यांत्रिकी पुरवू शकू याचा ज्याला आपण कस्टम हायरिंग सेंटर म्हणतो अशा प्रकारचे कस्टम हायरिंगची व्यवस्था ही आपण गावांचे क्लस्टर तयार करून त्या क्लस्टरमध्ये कशा प्रकारे करू शकतो याचा विचार आपण केला पाहिजे. आणि येत्या 2 महिन्यामध्ये आपण जे 2-3 कार्यक्रम आता हातामध्ये घेतले आहेत गटशेतीचे म्हणजे 20 शेतकरी आणि 100 एकर जमीन किंवा 25 एकर जमीन असे वेगवेगळे जे काही मॉडेल कृषी विभाग तयार करताय या मॉडेलचा याच खरीपाच्या हंगामामध्ये आपल्याला कशा प्रकारे त्याचा वापर करता येईल आणि जास्तीत जास्त त्याचे गट कसे फॉर्म करता येईल आणि थोडंसं मग त्या केसमध्ये कलेक्टर्सनी देखील प्रयत्न करून एक आपलं टार्गेट ठरवलं पाहिजे की आमच्या जिल्ह्यामध्ये या खरीपामध्ये इतके गट आणि इतकी एकर शेती ही आम्ही आमच्या सगळ्या या गटशेतीच्या अंतर्गत आणू आणि त्यानुसार मग आपला कृषी विभाग असेल जलसंधारण असेल अशा सगळ्या विभागांचं त्याच्यातला समन्वय हा आपण केला पाहिजे आणि सगळ्या स्कीम्स त्या उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आता ड्रिप इरिगेशनच्या संदर्भातली नवीन स्कीम आपण आणतो मला असं वाटतं पुढच्या कॅबिनेटलाच ती स्कीम आपण मंजूर करू आणि त्यातनं खूप मोठ्या प्रमाणात हे क्षेत्र देखील वाढवण्याचा प्रयत्न हा आपण करतोय आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे काही क्लस्टर्स आहेत या क्लस्टर्समध्ये कस्टम हायरिंग सेंटर्स तयार करून आपल्याला जास्तीत जास्त यांत्रिकी वापर हा कसा करता येईल हाही प्रयत्न केला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की आता आपल्याकडे वर्किंग सीझनचा 1.5 ते 2 महिने इफेक्टिव्हली राहिले आहेत. काही भागात 2 काही भागात 1.5 महिना. या 1.5 ते 2 महिन्यामध्ये पूर्ण कॉन्सन्ट्रेशन हे वॉटर स्ट्रक्चर्सवर केलं पाहिजे कारण मग आपल्याला वॉटर स्ट्रक्चर्समध्ये काम करता येणार नाही आणि म्हणून जेवढी क्षमता असेल तेवढ्या क्षमतेनं वॉटर स्ट्रक्चर्सवर आपलं कॉन्सन्ट्रेशन झालं पाहिजे. याचं कारण आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षीच्या आपल्या ग्रोथ रेटमध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका ही आपण पाणी साठवू शकलो याच्यामुळे आपण ती केली आहे. आत्ताच भाऊसाहेब मला सांगत होते की त्यांच्या जिल्ह्यातल्या ज्या भागामध्ये एक पीक लोक घ्यायचे त्यात दुसरं घेतलं आणि आता उन्हाळी भुईमुग तिसरं पीक त्या ठिकाणी घेऊन राहिले आहेत. त्यामुळे 3-3 पिकं जर शेतकरी घेऊ शकला मगाशी सांगितलं हंगामी बगायत अशा प्रकारची अवस्था जर शेतकऱ्याची आपण करू शकलो तर किमान मला असं वाटतं की शेतीमध्ये आज जो डिस्ट्रेस आपल्याला पाहायला मिळतो तो होणार नाही आणि म्हणून मिशन मोडमध्ये जाऊन कम वॉट मे या 2 महिन्यामध्ये जलयुक्त शिवारची कामं मागेल त्याला शेततळ्याची कामं मागेल त्याला विहिरीचं काम ही सगळी कामं पूर्ण केली पाहिजे. याच्याकरता मशिनरी मोबिलायझेशन हे सगळं करा. निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही. जिथे त्या दिवशी कलेक्टरांनी सांगितलं त्या ठिकाणी निधी पाठवायची व्यवस्था केली. कुठे झाली नसेल तर ती देखील करू. मी या ठिकाणी फायनान्स सेक्रेटरींना पुन्हा एकदा ही सूचना देतो की या 2 महिन्यामध्ये कुठलाही टाइम लॅग या निधीमध्ये पडणार नाही याची त्यांनी त्या ठिकाणी खात्री करायची आहे. जलसंधारणाचे सचिव असतील ग्रामविकासचे सचिव असतील कृषी विभाग असेल सगळ्यांनी अत्यंत मिशन मोडमध्ये या 2 महिन्यामध्ये वॉटर स्ट्रक्चर्स तयार केले पाहिजे. कारण पुन्हा एकदा मी सांगतो की 96%, 98%, 99% पाऊस आल्यानंतर केवळ 96% हा जो काही आकडा आहे हा मॅक्रो लेवलचा आकडा हा मायक्रो लेवलचा आकडा नाही आहे. पावसाचे दिवस किती आहे हे सांगता येणार नाही आहेत. त्यामुळे त्यातला 40% पाऊस हा 3 दिवसात पडेल आणि त्याच्यानंतर 25 दिवस पाऊस पडणार नाही आणि मग 30% पाऊस पडेल असं देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि जर हे पाणी साठवून ठेवायची व्यवस्था नसेल तर हा जो काही स्ट्रेस येईल त्या स्ट्रेसमुळे 96%, 95% पाऊस पडून देखील
शेतकऱ्याचं पीक नष्ट होईल, एखाद्या ठिकाणी दुबार पेरणीची अवस्था त्या ठिकाणी येईल. तिसरं प्रामुख्यानं आपल्या ज्या ॲडव्हिजरीज आहेत, मागच्या वर्षी आपण 50 लाख शेतकऱ्यांपर्यंत ॲडव्हिजरीज पोहोचवण्याचा प्रयत्न केला, ते अजून वाढवलं पाहिजे. विशेषतः आपल्या इथे पेरणीच्या संदर्भात पारंपरिक पद्धतीनं ठरलेल्या दिवसांमध्ये पावसाची योग्य प्रकारे ॲडव्हिजरी न घेता जी पेरणी होते आणि जी वाया जाते ती जाणार नाही, दुबार पेरणीची वेळ येणार नाही, याकरता आपली इन्फॉर्मेशन डिसिमिनेशनची जी सिस्टीम आहे ही सिस्टीम अधिक मजबूत आपल्याला कशी करता येईल याचा प्रयत्न थोडासा केला पाहिजे. आणि नीट आपल्या तालुक्यामध्ये आपण ॲडव्हिजरी जी आहे ही योग्य प्रकारे गेली पाहिजे, ज्यातनं कुठलंही नुकसान हे पेरणी झाली आणि ती वाया गेली हे होऊ नये याची अधिक काळजी ही आपण घेतली पाहिजे. दुसरं असं आहे की मागच्या वर्षीचा चांगला मान्सून पाहता पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा कल पीक विम्याकडे असणार नाही. कारण पीक विमा हा मागच्या वर्षी इतक्या चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांनी घेतला, कारण सातत्याने 2 वर्ष ते दुष्काळामध्ये होते आणि दुष्काळात आपण विम्याचे पैसे दिले, त्यामुळे त्यांना हे वाटत होतं की हे पैसे आपल्याला सरकारच्या माध्यमातून मिळतात. पण आपल्याला माहिती आहे, म्हणजे हा काही शेतकऱ्यांना दोष देणं नाही, हा आपल्या सगळ्यांमध्ये दोष आहे की ज्यावेळेस परिस्थिती थोडी चांगली होते त्यावेळेस अशा ज्या योजना असतात सुरक्षेच्या त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. तर हे दुर्लक्ष होता कामा नये. जास्तीत जास्त कव्हरेज, मागच्या वर्षी जेवढं कव्हरेज केलं त्यापेक्षा अधिक कव्हरेज, आणि नॉन लोनी फार्मर जे कर्ज घेत नाहीत असे शेतकरी या नेटमध्ये कसे येतील याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात भर दिला पाहिजे. त्याकरता ज्या व्यवस्था उभ्या करायच्या त्या व्यवस्था उभ्या केल्या पाहिजेत, जास्तीत जास्त जाणीव जागृती केली पाहिजे. आणि कशा प्रकारे आम्ही पैसा दिलाय, आता आपण या ठिकाणी जालन्याचं त्यांचा आपण सत्कार केला, देशामध्ये पहिला क्रमांक आज त्या ठिकाणी आपण मिळवलाय. मागच्या वर्षी बीड जिल्हा असेल इतक्या मोठ्या प्रमाणात आपण मराठवाड्यामध्ये हे पैसे देऊ शकलो. तर हा जो पीक विमा आहे त्याचं संरक्षण हे योग्य प्रकारे मिळेल याच्याकरता देखील प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. 2 गोष्टी अजून मला वाटतात की ज्याच्यावर कृषी विभागानं आणि पणन विभागानं काम केलं पाहिजे. एक स्टोरेज आणि दुसरं फूड प्रोसेसिंग. या संदर्भात जास्तीत जास्त इनिशिएटिव्ह हे आपण घेतले पाहिजेत आणि याचं प्लॅनिंग देखील डिस्ट्रिक्ट लेवलवर आम्हाला फूड प्रोसेसिंगच्या संदर्भात काय करता येईल याचा देखील विचार हा केला पाहिजे. आपण आता नवीन पॉलिसी फूड प्रोसेसिंगची आपली येते आहे, पण त्या पॉलिसीच्या अंतर्गत जास्तीत जास्त गुंतवणूक आपल्याला कशी करता येईल. शेतकऱ्याला जर उचित भाव द्यायचा असेल तर फूड प्रोसेसिंग हा त्याच्यावरचा सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे. आणि स्टोरेजेसच्या संदर्भातही आपली मॅक्रो लेवलवर कॅपॅसिटी चांगली आहे आणि ती कधी कधी 50% देखील आपण वापरू शकत नाही, पण मायक्रो लेवलवर ती इव्हनली डिस्ट्रीब्युटेड नाही आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात त्यातनं त्रास होतो. आपल्या सहकार सचिवांनी माल तारण योजना ही सातत्याने त्याचा पाठपुरावा केला आहे, पण ही माल तारण योजना तेव्हाच यशस्वी होईल ज्यावेळेस स्टोरेजची कॅपॅसिटी डिसेंट्रलाइज असेल. ती डिसेंट्रलाइज कॅपॅसिटी तयार करून आपल्याला कशा प्रकारे या योजनेचा लाभ देता येईल, जेणेकरून जेव्हा सुरुवातीला शेतकऱ्याकडे माल असतो त्यावेळेस भाव मार्केट ते कमी असतात, शेतकऱ्यांनी तर होल्ड केला नाही माल आणि तो व्यापाऱ्याकडे गेला की मग मार्केटमधले भाव वाढतात, त्यामुळे मेहनत करणाऱ्याला पैसा मिळत नाही आणि जो कॅपिटल लावू शकतो तो सगळा त्यातला जो काही नफा आहे तो नफा घेऊन जातो. हे आपल्याला जर कमी करायचं असेल तर ही होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे शेतकऱ्याची ही कशी आपल्याला वाढवता येईल याचा देखील प्रयत्न हा प्रामुख्याने मला असं वाटतं केला पाहिजे. मग अशी एक चांगली गोष्ट आपल्या औरंगाबाद आयुक्तांनी सांगितली की जे काही 7-8 हजार शेततळी तयार केलेली आहेत त्या शेततळ्यांमध्ये ते मत्स्यबीज टाकून त्यातनं व्यवसाय सुरू करतात. हा पर्यायी व्यवसाय. आत्ताच जानकर साहेब देखील माझ्याशी चर्चा करत होते. मागच्या वर्षी आपला ॲग्रिकल्चर ग्रोथ रेट खाली जाण्याचं कारण हे आपण पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसायामध्ये 2% ग्रोथ करू शकलो फक्त. ती जर ग्रोथ आपली चांगली असती तर क्रॉप्समधली आपली ग्रोथ 19% आहे, 19.5% आहे. त्यामुळे आपला ॲग्रिकल्चर ग्रोथ रेट 15%च्या वर गेला असता. आणि म्हणून यावर्षी हेही एक चॅलेंज हे आपल्या पशुसंवर्धन विभागाने स्वीकारलं पाहिजे आणि चांगल्या योजना त्यांनी तयार केलेल्या आहेत. सचिव देखील या ठिकाणी आहेत.
त्या योजनाची अंमलबजावणी करून पशुसंवर्धनचा ग्रोथ रेट हा यावर्षी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे तो कसा वाढवता येईल याचा देखील विचार हा निश्चितपणे केला पाहिजे. एक शेवटचं मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की पुन्हा एकदा टू बी डेव्हिल्स ॲडव्होकेट आपण सगळ्या प्रकारच्या इव्हेंच्युअलिटीज करता तयार असलं पाहिजे. आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी यदा कदाचित आपल्याकडे दुष्काळाची वेळ आली तर आपला त्याचा सामना करण्याचा प्लॅन काय आहे हा आता तयार केला पाहिजे. त्याकरता थोडीशी गुंतवणूक आता केली पाहिजे. चाऱ्याची टंचाई झाली तर चारा कुठनं येणार आहे, आपल्या जिल्ह्यातला चारा आपल्या जिल्ह्यात होईल याचं थोडं नियोजन हे आताच केलं पाहिजे. पाणी जर कमी आलं तर कुठलं पाणी आपल्याला कमी करायचं आहे, कुठे पाणी कन्झर्व करायचं आहे आणि कुठलं पाणी आपल्याला वापरायचं आहे या संदर्भातला एक आराखडा, म्हणजे आपण जसा नुसता टंचाईचा आराखडा करतो तसा नाही तर एक सर्वंकष आराखडा ज्याला आपण मिटिगेशन प्लॅन म्हणतो, हा मिटिगेशन प्लॅन हा देखील आपण तयार केला पाहिजे. तो वापरावा लागला नाही तर अतिशय चांगलं, आपल्याला तो वापरावा लागूच नाही अशी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना आहे. पण तरी देखील वी शुड ऑलवेज बी प्रिपेअर्ड फॉर वर्स्ट. अतिशय वाईट व्यवस्थेकरता आपण तयारीत असलो तर त्याचा आपल्याला चांगल्या प्रकारे सामना करता येऊ शकतो. मी पुन्हा एकदा आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं पालकमंत्री म्हणून त्यांनी आपापल्या जिल्ह्यातलं उत्तम नियोजन केलं त्याबद्दल त्यांचे अतिशय मनपूर्वक आभार मानतो. सर्व लोकप्रतिनिधींचे आभार मानतो आणि सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानत असताना पुढचे 3 महिने हे मल्टीटास्किंगचे महिने आहेत. आम्ही काय काय करायचं अशा प्रकारे मनात आणू नका. आम्हाला सगळंच करायचं आहे हे आपल्या मनामध्ये ठेवा. आणि पहिल्यांदा अनेक वर्षानंतर शेतीचं क्षेत्र टर्न अराउंड करताय. महाराष्ट्राला शेतीच्या क्षेत्राकरता आत्तापर्यंत केवळ निगेटिव्ह न्यूज या पाहायला मिळत होत्या, पण आता त्या पॉझिटिव्ह न्यूज देखील पाहायला मिळत आहेत. आणि आपण ॲग्री रिफॉर्म्स जे केले त्याला पहिला क्रमांक मिळाला आहे, आपल्या जलयुक्त शिवारला पहिला क्रमांक मिळालेला आहे, आपल्या शेततळ्यांना पहिला क्रमांक मिळालेला आहे, आपला ग्रोथ रेट आता चांगला झाला आहे. एक प्रकारे मोठं टर्नअराउंड शेतीच्या क्षेत्रामध्ये आपण करतो आहोत आणि यातनं खऱ्या अर्थानं आमचा जो शेतकरी आहे तो समृद्ध होणार आहे. त्या शेतकऱ्याला आज आपण अडचणीतनं बाहेर काढणार आहोत. आणि म्हणून चांगल्या अवस्थेकडे जात असताना आता पुढचे 2-3 वर्ष दरवर्षी सेंचुरी मारता येईल अशा प्रकारची बॅटिंग करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ती बॅटिंग आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी करावी. अविश्रांत आपलं काम आहे. एकूण एक शेवटचा शेतकरी सर्व्ह करणं, शेवटच्या शेतकऱ्याची सेवा करणं हे आपलं काम आहे. या मानसिकतेतनं ताकदीनं टीम म्हणून आपण जर उतरलो तर मला विश्वास आहे की येत्या 2-3 वर्षामध्ये शेती क्षेत्रात जी पुढारलेली राज्य आहेत त्या राज्यामध्ये आपण महाराष्ट्राला आणू शकतो अशी अवस्था आज येऊन पडलेली आहे. त्याकरता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं एवढीच विनंती करतो. आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो.